तर लास्ट लेक्चर मध्ये आपण फ्रिक्शन टॉपिक चालू केलेला आहे. द फोर्स विच अपोजेस रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू बॉडीज इन कॉन्टॅक्ट when one body tends to move on another body or actually moves on another body is called as friction. ओके, म्हणजे दोन बॉडी ज्यावेळी कॉन्टॅक्ट मध्ये असतात आणि एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर स्लाइड व्हायचा प्रयत्न करते किंवा ऍक्च्युअली स्लाइड होते. ओके, एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर काय करते, मूव्ह करते. त्यावेळी जो रिलेटिव्ह मोशनला अपोज करणारा जो फोर्स असतो त्याला काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज फ्रिक्शन. ओके, सो फ्रिक्शनची डायरेक्शन कशी असते, अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन. रिलेटिव्ह मोशनला अपोजिट असते, मोशनला अपोजिट नसते, लक्षात घ्या. आता फॉर एक्झाम्पल बॉडी ए बॉडी बी वर काय करायला लागले, सरका लागले, सपोज स्लाइड व्हायला लागली. तर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी टुवर्ड्स राईट असेल तर ए वर ऍक्ट होणारा फोर्स कसा असणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट. अँड व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए काय असणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट येणार. त्याच्यामुळे फोर्स ऑन बी काय येणार आहे, टुवर्ड्स राईट येणार आहे. त्याचबरोबर आपण बघितलं की व्हेन अ पर्सन इज वॉकिंग टुवर्ड्स ईस्ट, डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन द पर्सन विल बी टुवर्ड्स ईस्ट येणार आहे. त्याचबरोबर एखादं व्हेकल ज्यावेळी आपण ऍक्सेलरेट करतो, त्यावेळी रिअर व्हीलवर ऍक्ट होणारी फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे, फॉरवर्ड असणार आहे. आणि ब्रेक मारल्यानंतर काय येणार आहे, फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन अपोजिट टू मोशन, दॅट इज बॅकवर्ड येणार आहे. त्याच्यानंतर लास्ट टाइम आपण कॉजेस ऑफ फ्रिक्शन बघितलेले होते. कॉजेस ऑफ फ्रिक्शन, तर कॉजेस ऑफ फ्रिक्शन काय आहे, इंटरलॉकिंग ऑफ द सरफेस इरेग्युलरिटीज. सेकंड, इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या दोघांचा रिझल्ट म्हणजे काय असतं, फ्रिक्शन असतं. ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात घ्या, इंटरमॉलिक्युलर फोर्स दोन टाईपचे असतात, ऍडिजिव्ह फोर्स आणि कोहेजिव्ह फोर्स. ऍडिजिव्ह फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस. आणि कोहेजिव्ह फोर्स म्हणजे काय, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ दी सेम सबस्टन्सेस. आणि जनरली कोहेजन इज ग्रेटर दॅन काय असतं, ऍडिजन असतं. त्याचबरोबर याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की रफ सरफेस असेल तर फ्रिक्शनल फोर्स जास्त असतो, स्मूथ असेल तर फ्रिक्शनल फोर्स लेस असतो, आणि परफेक्टली स्मूथ असेल तर काय असतं, फ्रिक्शनल फोर्स वन्स अगेन बिकम व्हेरी लार्ज. आणखी एक महत्वाची इथं गोष्ट सांगायची राहिली, लक्षात घ्या. दोन सरफेसेस जर डिफरंट मटेरियलचे असले आणि नंतर दोन सरफेसेस आपण सेम मटेरियलचे घेतले तर फ्रिक्शनल फोर्स जास्त कुठं असणार आहे हे देखील माहिती पाहिजे तुम्हाला. दोन मटेरियल सुरुवातीला डिफरंट सबस्टन्सेसचे घेतले आणि दोन मटेरियल नंतर सेम सबस्टन्सेसचे घेतले तर फ्रिक्शनल फोर्स जास्त कुठं असणार आहे, तर सेम सबस्टन्सेस मध्ये काय असतं, कोहेजन असतं, आणि कोहेजन इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऍडिजन. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स जर वाढवायचा असेल, फ्रिक्शनल फोर्स काय करायचा असेल, मी काय सांगतोय बघा, फ्रिक्शनल फोर्स जर वाढवायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला, सेम मटेरियलचे दोन सरफेसेस घ्यावे लागतील. आणि फ्रिक्शनल फोर्स कमी करायचे असेल तर डिफरंट सबस्टन्सेस, डिफरंट मटेरियलचे दोन सरफेसेस घ्यावे लागतील, हे लक्षात ठेवा. ऍडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शनल फोर्स काय आहे, फर्स्ट इज द सेफ वॉकिंग, ठीक आहे. सेकंड इज द सेफ नेव्हिगेशन ऑफ द व्हेकल. त्याच्यानंतर ड्यू टू फ्रिक्शन इट हेल्प्स टू होल्ड ऑर ग्रास्प द ऑब्जेक्ट बाय द फिंगर्स. It is also used in power transmission in the belt drives, and nails and screws are held due to the friction in the wall. Okay, or nut bolt जे आहेत, ओके, ते देखील फ्रिक्शनल फोर्स मुळे काय होतात, एकमेकाला जोडले जातात. फ्रिक्शनचे जसे ऍडव्हान्टेजेस आहेत तसे काही डिसएडव्हान्टेज देखील आहेत. तर डिसएडव्हान्टेजेस काय आहेत बघा. डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. डिसएडव्हान्टेजेस ऑफ फ्रिक्शन. तर डिसएडव्हान्टेज मध्ये फर्स्ट डिसएडव्हान्टेज काय आहे, इट रिझल्ट्स इन पॉवर लॉस. इट रिझल्ट्स इन पॉवर लॉस. ओके, इट रिझल्ट्स इन द पॉवर लॉस. कारण फ्रिक्शन मुळे काय होतं, तिथं हीट एनर्जी जनरेट होते आणि त्याच्यामुळं काही पॉवर, आता पॉवर ट्रान्समिशन इन बेल्ट करायचं असेल म्हणजे बेल्टच्या साईनं एका पुलीकडून दुसऱ्या पुलीला काय करायचं आहे, आपल्याला पॉवर ट्रान्समिशन करायचं आहे. तर इथं फ्रिक्शनमुळे काही अमाऊंट ऑफ काय होते, हीट जनरेट होते आणि त्या हीटच्या स्वरूपात काही पॉवर काय होते, लॉस होते.
So it results in the power loss. Second, it produces unnecessary heating. It produces unnecessary heating. याच्यामुळे हीट निर्माण होते आणि त्याच्यामुळे अननेसेसरी हीट प्रोड्यूस होते आणि त्याच्यामुळे मटेरियलच्या प्रॉपर्टीज काय होऊ शकतात, चेंज होऊ शकतात. इट कॉजेस विअर अँड टिअर. फ्रिक्शन मुळे दोन पार्ट काय होतात, त्या दोन पार्टचं विअर अँड टिअर, ज्या दोन पार्ट मध्ये फ्रिक्शन असणार आहे त्या दोन पार्टचं नेहमी विअर अँड टिअर होतं. विअर अँड टिअर झाल्यामुळे त्या पार्टची लाईफ काय होते, कमी होते. ते पार्ट्स रिप्लेस करावे लागतात. अँड इट रिड्युसेस इफिशियन्सी ऑफ द मशीन. इट रिड्युसेस इफिशियन्सी ऑफ मशीन. मशीनची इफिशियन्सी देखील काय करतं, हे कमी करतं. सो दीज आर द डिसएडव्हान्टेजेस ऑफ द फ्रिक्शन ऑर फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे जसे फ्रिक्शनचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत तसेच फ्रिक्शनचे काही डिसएडव्हान्टेजेस देखील आहेत. ओके, या पद्धतीने फ्रिक्शन जे आहे ते काही ठिकाणी इम्पॉर्टंट पण आहे आणि काही ठिकाणी काय आहे, त्याचे लॉसेस देखील आहेत. फ्रिक्शन हॅज सम ऍडव्हान्टेजेस, ऑल्सो हॅज सम डिसएडव्हान्टेजेस. काही ठिकाणी फ्रिक्शन आपल्याला पर्पजफुली वाढवावं लागतं, तर काही ठिकाणी फ्रिक्शन आपल्याला पर्पजफुली कमी करावं लागतं. नाउ व्हॉट आर द मेथड्स टू रिड्यूस फ्रिक्शन. फ्रिक्शन जर आपल्याला रिड्यूस करायचं असेल तर मेथड्स काय, मेथड्स टू रिड्यूस friction. Methods to reduce friction. First method is that polishing. Polishing is the first method to reduce the friction. कारण रफनेस जर खूप जास्त असेल तर फ्रिक्शनल फोर्स काय होतो, जास्त क्रिएट होतो. आणि जर तो रफनेस जर कमी केला, ओके, सरफेस थोडासा स्मूथ केला तर फ्रिक्शन काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं. ओके, परंतु हायली स्मूथ दोन सरफेस असून चालत नाहीत, नाहीतर पुन्हा काय होईल, फ्रिक्शन वाढेल. सो फर्स्ट मेथड इज द पॉलिशिंग. सो पॉलिश करून आपण सरफेस रफनेस करू शकतो, इंटरलॉकिंग कमी करू शकतो, अँड देअरफॉर वी कॅन हॅव लेस फ्रिक्शन बाय पॉलिशिंग. नेक्स्ट, lubrication. Second method is the lubrication. By this method also we can reduce the friction. Lubrication. Okay. आता ल्युब्रिकेशन म्हणजे काय असतं, एक ऑइल असणार आहे किंवा लिक्विड असणार आहे की ज्याची व्हिस्कोसिटी जास्त असणार आहे. जे दोन पार्ट एकमेकावर स्लाइड करतात, त्या दोन पार्टच्या मध्ये काय करावं लागेल, आपल्याला हे ल्युब्रिकंट ऍड करावं लागेल. ल्युब्रिकंट ऍड केल्यामुळे काय होणार आहे, ल्युब्रिकंट ऍड केल्यामुळे काय होतो, एक थिन लेअर बिटवीन टू पार्ट्स, ऑइलचा एक थिन लेअर बिटवीन टू पार्ट्स क्रिएट होतो, लक्षात घ्या. आणि थिन लेअर बिटवीन टू पार्ट्स तयार झाला की काय होणार आहे, ऍक्च्युअल इंटरलॉकिंग कमी होतं किंवा दोन सरफेसचे मॉलिक्युल एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, फ्रिक्शनल फोर्स कमी होऊ शकतो. ओके, ल्युब्रिकेशन. सो ल्युब्रिकेशन करायचं म्हणजे काय, दोन सरफेसेसच्या मध्ये एक चांगल्या क्वालिटीचं ल्युब्रिकंट म्हणजे ऑइल काय करायचं, ऍड करायचं, सो दॅट देर इज लेस इंटरलॉकिंग, लेस इंटरमॉलिक्युलर फोर्स. थर्ड इज युझिंग बेअरिंग्स. Using bearings. Using bearings. Okay. Bearings वापरून देखील different types of bearing are there. Ball bearing, roller bearing. Okay. आणि बेअरिंग वापरल्यानंतर काय होणार आहे, स्लाइडिंग मोशनचं कन्व्हर्जन रोलिंग मोशन मध्ये होतं आणि त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्स काय होतो, कमी होतो. युझिंग बेअरिंग्स. ओके. अँड नेक्स्ट इज द streamlining.
तर स्ट्रीमलाइनिंग म्हणजे गॅसेस किंवा लिक्विड्स मधलं फ्रिक्शन जर आहे जे आहे ते कमी करण्यासाठी आपण काय करतो, स्ट्रीमलाइनिंग यूज करतो. स्ट्रीमलाइनिंग म्हणजे एरोडायनेमिक शेप द्यायचा. एरोडायनेमिक शेप म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्यावेळी एरोप्लेन ज्यावेळी हवेमधून ट्रॅव्हल करतं, एअरमधून एरोप्लेन ज्यावेळी ट्रॅव्हल करतं, ओके, त्यावेळी एअरचा रेझिस्टन्स कमीत कमी ठेवण्यासाठी त्याला एरोडायनेमिक शेप दिला जातो. हे बेरिंग म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ बेरिंग्स आर देअर. म्हणजे फॉर एक्झाम्पल बॉल बेरिंग वापरलं जातं किंवा रोलर बेरिंग वापरलं जातं. जे एक हे बेरिंग काय करतात, स्लाइडिंग फ्रिक्शनचं कन्व्हर्जन रोलिंग फ्रिक्शन मध्ये करतात आणि सगळ्यात कमी फ्रिक्शन कुठलं असतं, रोलिंग फ्रिक्शन. म्हणजे फॉर एक्झाम्पल बेरिंगचं पुन्हा एकदा एक्झाम्पल सांगतो. सपोज हे दोन सरफेसेस आहेत, ओके, हे दोन सरफेसेस आहेत, ठीक आहे, सरफेस ए सरफेस बी. आता ए सरफेस बी वर स्लाइड व्हायला लागला तर काय होणार, जास्त फ्रिक्शन क्रिएट होणार. आणि त्याच्याऐवजी ए आणि बी च्या मध्ये आपण छोटे छोटे असे काय केले, स्पेरिकल बॉल, ओके, बॉल जर आपण प्लेस केले ए आणि बी च्या मध्ये तर काय होणार, आता काय होणार आहे, ए बी वर इझिली स्लाइड होऊ शकणार. इथं फ्रिक्शन निग्लिजिबल असणार ना, याला बेरिंग म्हणायचं, याला बॉल बेरिंग्स म्हणायचं. किंवा हे बघा, समजा हा एक रॉड आहे आणि त्याच्या भोवती काय आहे की अशा प्रकारे काय आहे, अॅन्युलर डिस्क आहे. हा रॉड या डायरेक्टली डिस्क मध्ये घालून जर फिरवला तर फ्रिक्शन जास्त क्रिएट होणार. त्याच्याऐवजी या दोन ऑब्जेक्टच्या मध्ये आपण काय केलं, छोटे छोटे बॉल्स जर टाकले तर काय होणार आहे, फ्रिक्शन कमी होणार. तर याला बेरिंग्स असं म्हटलं जातं, बेरिंग्स. बॉल बेरिंग हे बॉल असू शकतात किंवा सिलेंडर असू शकतात, याच्यामुळे फ्रिक्शन कमी होत आहे, करता येतं. स्ट्रीमलाइनिंग म्हणजे लक्षात आलं का बघा, स्ट्रीमलाइनिंग म्हणजे एरोडायनेमिक शेप द्यायचा. एरोडायनेमिक शेप म्हणजे कुणाचा, एरोप्लेनचा शेप किंवा फिशचा जो शेप असतो, फिश, तो देखील एरोडायनेमिक शेप आहे की ज्याच्यामुळं वॉटरमध्ये किंवा एअरमध्ये ट्रॅव्हल करत असताना एअरमुळे तयार होणारं फ्रिक्शन किंवा लिक्विड किंवा वॉटरमुळे क्रिएट होणारं फ्रिक्शन काय होतं, कमी होतं. सो दीज आर द मेथड्स टू reduce friction. Okay, next let's study there are types of frictions. Types of friction बघूया आपण आता. Types of friction. आता टाइप्स ऑफ फ्रिक्शन कुठले कुठले आहेत बघा. त्याच्यामध्ये फर्स्ट टाइप ऑफ फ्रिक्शन इज स्टॅटिक फ्रिक्शन. First type of friction is the static friction. Okay. फर्स्ट टाइप ऑफ फ्रिक्शन इज द स्टॅटिक फ्रिक्शन. आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, टाइप्स ऑफ फ्रिक्शन मध्ये सगळे टाइप्स लिहितो अगोदर. फर्स्ट इज स्टॅटिक फ्रिक्शन, सेकंड इज द कायनेटिक फ्रिक्शन. Kinetic friction, which is also called as sliding friction. Sliding friction. And third is the rolling friction. So basically these are the three types of friction. आता याच्यामध्ये फर्स्ट जे आहे दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आता स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय लक्षात घ्या. स्टॅटिक फ्रिक्शन स्टॅटिक फ्रिक्शन तर स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय,
तर when one body is in contact with another body and one body tends to move on another body but actually not moving, that is called as static friction. म्हणजे एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर आहे आणि ती सरकायचा प्रयत्न करायला लागली परंतु अजून सरकत नाहीये, लक्षात घ्या. टेन्स टू मूव्ह हा त्याच्यामध्ये वर्ड महत्वाचा आहे. when one body tends to move on another body then it is called as static friction. when one body tends to move on another body when one body tends to move on another body then friction produced is called as static friction. Okay, when one body tends to move on another body, that is called as static friction. ऍक्च्युअली मोशन होत नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, सपोज देर इज अ इन्क्लाइंड सरफेस लाईक दिस ऍट अन अँगल थीटा आणि याच्यावर एक बॉडी ठेवली आहे, अशी तिरक्या सरफेसवर एक बॉडी ठेवली आहे. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे की याचं वेट जे आहे ते mg आहे आणि द फोर्स विच इज ऍक्टिंग अलॉंग द सरफेस इज mg साइन थिटा, हे आपल्याला माहित आहे, mg साइन थिटा. आता mg साइन थिटा हा फोर्स हा आता स्मूथ सरफेस असता तर ही बॉडी लगेच खाली आली असती. ठीक आहे. अँगल देखील काय आहे ते इन्क्लिनेशन अँगल कमी आहे असं आपण सुरुवातीला अज्युम करतोय, थोडंसंच इन्क्लिनेशन आहे. त्याच्यामुळे mg साइन थिटामुळे ही बॉडी खाली येण्याचा प्रयत्न करायला लागली आहे परंतु फ्रिक्शनल फोर्समुळे अजून खाली येत नाहीये, लक्षात घ्या. तर यावेळी जे फ्रिक्शन आहे ना त्याला काय म्हणणार आपण, स्टॅटिक फ्रिक्शन. स्टॅटिक म्हणजे बॉडी जी आहे ती काय आहे अजून रेस्ट मध्ये आहे परंतु फ्रिक्शनल फोर्स नाहीसा झाला तर ती लगेच खाली येणार. त्याला काय म्हणायचं, स्टॅटिक फ्रिक्शन. ओके. द बॉडी टेंड्स टू मूव्ह बट नॉट ऍक्च्युअली मुव्हिंग. ती खाली सरकायचा प्रयत्न करायला लागली आहे, दुसऱ्या सरफेसवर एक बॉडी सरकायचा प्रयत्न करायला लागली आहे परंतु ऍक्च्युअली अजून मोशन काय चालू झालेली नाहीये. दॅट इज स्टॅटिक फ्रिक्शन. आता स्टॅटिक फ्रिक्शनच्या प्रॉपर्टीज कशा आहेत बघा. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू दॅट ऑफ द बॉडी विच टेंड्स टू मूव्ह. नेहमीप्रमाणे याची डायरेक्शन काय असणार आहे, इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू रिलेटिव्ह मोशन. पुन्हा एकदा डायरेक्शन इज रिलेटिव्ह मोशन, तर मोशन नसणार आहे, सॉरी इथं डायरेक्शन इज अपोजिट टू रिलेटिव्ह मोशन आपण असं म्हणू शकणार नाही कारण इथं मोशन अजून तयारच झालेलं नाही. अपोजिट टू द डायरेक्शन, opposite to the direction in which body tends to move. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही बॉडी ए जी आहे ती खाली सरकायचा प्रयत्न करायला लागते त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन त्याला अपोजिट असणार आहे म्हणजे अपवर्ड असणार आहे. ओके. सो स्टॅटिक फ्रिक्शनची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट टू डायरेक्शन इन विच बॉडी टेंड्स टू मूव्ह. Second, it is a self-adjusting force. It is a self-adjusting force. तर सेल्फ ऍडजस्टिंग ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी लक्षात घ्या. स्टॅटिक फ्रिक्शन हा काय आहे, सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे. तर सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स म्हणजे काय, तर इथं जेवढा फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे तेवढाच इथं प्रोड्यूस होतो. ओके. आता फॉर एक्झाम्पल खाली ओढणारा फोर्स किती आहे, mg साइन थिटा आहे. बॉडी अजून रेस्ट मध्ये आहे तर फ्रिक्शनल फोर्स किती असणार आहे, तर mg साइन थिटा एवढाच असणार आहे. ओके. इन्क्लिनेशन जर कमी केलं तर काय होणार, खाली ओढणारा फोर्स कमी होणार आणि फ्रिक्शनल फोर्स देखील इथं काय होणार आहे, कमी कमी होत जाणार आहे. लक्षात येते मी काय सांगतोय. सो स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स हा सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स आहे. म्हणजे त्या बॉडीला खाली ओढणारा जेवढा फोर्स आहे ना तेवढाच फोर्स काय होणार आहे, तिथं फ्रिक्शनल फोर्स ऍक्ट होणार आहे.
खाली ओढणारा फोर्स कमी झाला तर फ्रिक्शनल फोर्स कमी होणार, खाली ओढणारा फोर्स वाढला तर फ्रिक्शनल फोर्स वाढणार आहे. आणि म्हणून याला काय म्हटलं जातं, सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स असं म्हटलं जातं. ओके, सेल्फ ऍडजस्टिंग फोर्स म्हणजे थोडक्यात इथं काय असणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू, स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज इक्वल टू काय असणार आहे, अप्लाइड फोर्स which tends to move body, tends to move body. स्टॅटिक फ्रिक्शनची व्हॅल्यू किती असते, नेहमी अप्लाइड फोर्स एवढी असते की जो फोर्स काय करतोय, त्या बॉडीला सरकवायचा प्रयत्न करतोय. पण बॉडी तर अजून मूव्ह झालेली नाही, कारण आपण स्टॅटिक फ्रिक्शन मध्येच आहे, स्टॅटिक कंडिशन मध्ये आहे. सो स्टॅटिक फ्रिक्शन इज इक्वल टू अप्लाइड फोर्स असणार आहे. ओके, त्याचबरोबर हा जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो इनडिपेंडंट ऑफ एरिया असतो, इनडिपेंडंट ऑफ एरिया, एरिया ऑफ कॉन्टॅक्ट. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स इनडिपेंडंट ऑफ एरिया ऑफ कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे याचा मिनिंग काय, हा पुन्हा एकदा एक इन्क्लाइंड सरफेस आहे आणि याच्यावर एक दोन बॉडीज ठेवतो मी. ही पहिली बॉडी आहे आणि ही दुसरी बॉडी आहे. हे बघा, आता ही जी आहे ती रेक्टँग्युलर बॉडी आहे. एकदा सरफेसवर आडवी ठेवली आणि नंतर उभी ठेवली. बघा, तीच बॉडी आहे, एकदा आडवी ठेवूया आणि एकदा उभी ठेवूया. आता इथं बघा, तीच बॉडी दोन डिफरंट ओरिएंटेशन मध्ये ठेवल्यानंतर एरिया ऑफ कॉन्टॅक्ट काय व्हायला लागलाय, चेंज व्हायला लागलाय ना. परंतु इथं खाली आता तीच बॉडी असल्यामुळे दोन्हीचं मास तेवढंच असणार आहे. दोन्हीला खाली ओढणारा फोर्स mg sin θ आणि mg sin θच असणार आहे. दोन्हीला खाली ओढणारा फोर्स किती असणार, mg sin θच असणार आहे. मग फ्रिक्शनल फोर्स दोन्ही केसेसमध्ये किती यायला पाहिजे, बॉडी आहे तिथंच जर थांबायची असेल तर काय झालं पाहिजे, फ्रिक्शनल फोर्स दोन्ही केसेसमध्ये mg sin θच आला पाहिजे. म्हणजे इथं एरिया ऑफ कॉन्टॅक्टचा काय संबंध आहे का, नाहीये. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट फर्स्ट केसमध्ये जास्त आहे आणि एरिया ऑफ कॉन्टॅक्ट सेकंड केसमध्ये कमी आहे. तरी देखील फ्रिक्शनल फोर्स मात्र तेवढाच आहे. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स जो आहे ना तो एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वर डिपेंडंट नसतो, हे लक्षात ठेवायचं आहे. एरिया ऑफ कॉन्टॅक्ट वाढवा किंवा एरिया ऑफ कॉन्टॅक्ट कमी करा, बॉडी तीच असेल तर फ्रिक्शनल फोर्स चेंज होत नाही. त्याच्यानंतर फ्रिक्शनल फोर्स कशावर डिपेंड असतो, तर फ्रिक्शनल फोर्स डिपेंड्स ऑन द नॉर्मल रिएक्शन. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन डिपेंड्स ऑन द नॉर्मल रिएक्शन और स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन असं आपण म्हणू शकतो. स्टॅटिक फ्रिक्शन डिपेंड्स ऑन नॉर्मल रिएक्शन, डिपेंड्स ऑन नॉर्मल रिएक्शन. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा आता एक सेंटेन्स आहे, तर ते सेंटेन्स काय बघा, लिमिटिंग व्हॅल्यू ऑफ लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन is directly proportional to the normal reaction. Normal reaction. Limiting force of static friction is directly proportional to the normal reaction. ठीक है? Limiting force of static friction is directly proportional to the normal reaction. आता लिमिटिंग फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे काय, तर मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन, हे लक्षात ठेवा. मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू डिपेंड असते नॉर्मल रिएक्शनवर. नॉर्मल रिएक्शन इज डिनोटेड बाय n. नॉर्मल रिएक्शन लक्षात येत आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, नॉर्मल रिएक्शन असणार आहे, हे लक्षात घ्या.
ओके, म्हणजे इथं एफएस स्टॅटिक फ्रिक्शनला सपोज मी एफएस असं म्हटलं तर एफएस मॅक्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नॉर्मल रिएक्शन असतं. सो एफएस मॅक्स इज इक्वल टू काय येणार आहे म्यू इंटू एन येणार आहे किंवा म्यू एस इंटू एन. तर म्यू एस ला काय म्हणायचं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर या पद्धतीने आपल्याला काय मिळतं स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला मिळतो. स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला. परंतु हे कसलं स्टॅटिक फ्रिक्शन आहे मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. हे अगोदर लक्षात ठेवा. दिस इज द मॅक्सिमम स्टॅटिक फ्रिक्शन. फक्त स्टॅटिक फ्रिक्शन नव्हे, इट इज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. तर मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन किती असतं म्यू एस इंटू एन असतं. फिर म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि एन म्हणजे काय असतं नॉर्मल रिएक्शन असतं. लक्षात घ्या. आता नॉर्मल रिएक्शन कशी कॅल्क्युलेट करायची बघा, हे नोट करून घ्या. नॉर्मल रिएक्शन कशी असणार आहे, नॉर्मल रिएक्शन किती असते आणि कसं कॅल्क्युलेट करायचं. नॉर्मल रिएक्शन जर हॉरिझॉन्टल सरफेस असेल आणि त्याच्यावर एम मासची एक बॉडी ठेवली, पहिली केस हॉरिझॉन्टल सरफेस असेल एम मासची बॉडी ठेवली तर याला खाली ओढणारा फोर्स किती असणार एमजी. ओके, एमजी एवढा फोर्स काय होणार सरफेसवर ऍक्ट होणार आणि अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सरफेस नॉर्मल रिएक्शन देणार आहे. नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू काय असणार आहे एमजी असणार आहे. सो हॉरिझॉन्टल सरफेसला नॉर्मल रिएक्शन एमजी असते. ही झाली केस 1. केस 2 तिरका सरफेस असेल असा, पुन्हा एकदा बॉडीचा मास एम आहे, खाली ओढणारा फोर्स किती असतो एमजी साइन थिटा असतो आणि सरफेसला परपेंडिक्युलर फोर्स किती असतो एमजी कॉस थिटा असतो. नॉर्मल रिएक्शन ही नेहमी सरफेसला परपेंडिक्युलर असते, त्याच्यामुळे इथं नॉर्मल रिएक्शन येणार आहे एमजी कॉस थिटा. बघा हे फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. जर सरफेस हॉरिझॉन्टल असेल तर नॉर्मल रिएक्शन एमजी घ्यायचं आणि सरफेस जर तिरका असेल ज्याच्यावर बॉडी ठेवलेली आहे तर नॉर्मल रिएक्शन एमजी कॉस थिटा असणार आहे. लक्षात येतंय, म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेस आणि तिरका सरफेस. आणि तिसरी केस म्हणजे व्हर्टिकल सरफेस असेल तर, म्हणजे नॉर्मल रिएक्शनचे हे फॉर्म्युले लक्षात ठेवा नेहमी. आता व्हर्टिकल सरफेस असं सपोज आहे आणि त्याच्यावर एक बॉडी ठेवली आहे. ओके, तर इथं नॉर्मल रिएक्शन किती येणार, तर आता ही बॉडी एम मासची बॉडी आहे, या सरफेसवर टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो हॉरिझॉन्टल फोर्स लावा लागतो आणि जेवढा फोर्स लावलाय ना तेवढीच काय होणार आहे नॉर्मल रिएक्शन हा सरफेस देणार आहे. तर इथं नॉर्मल रिएक्शन एमजी तर डाऊनवर्ड असणार आहे, तर एमजी आणि नॉर्मल रिएक्शनचा काहीही संबंध नसणार आहे. तर इथं नॉर्मल रिएक्शन इज इक्वल टू काय असणार आहे हॉरिझॉन्टल फोर्स इज अप्लाइड or force which is applied perpendicular to the vertical surface. ओके, तर इथं नॉर्मल रिएक्शन पुन्हा एकदा लिहितोय. नॉर्मल रिएक्शन म्हणजे काय फोर्स अप्लाइड परपेंडिक्युलर टू वॉल. जनरली वॉल व्हर्टिकल असते, हे लक्षात ठेवा. म्हणजे नॉर्मल रिएक्शनचे फॉर्म्युले काही स्टुडंट नेहमी एमजीच वापरतात, म्हणून त्यांच्यासाठी हे सांगितलं. नॉर्मल रिएक्शनचा फॉर्म्युला एमजी असतो, एमजी कॉस थिटा असतो किंवा फोर्स अप्लाइड परपेंडिक्युलर टू वॉल असतं. हे 3 केसेस व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत. हॉरिझॉन्टल सरफेस असेल तर नॉर्मल रिएक्शन एमजी असते. हॉरिझॉन्टल सरफेसवर एम मासची बॉडी ठेवली तर नॉर्मल रिएक्शन नेहमी एमजीच वापरायची. तिरका सरफेस असेल आणि त्याच्यावर बॉडी जर ठेवलेली असेल तर नॉर्मल रिएक्शन नेहमी एमजी कॉस थिटाच वापरायची. ठीक आहे. आणि व्हर्टिकल सरफेस असेल आणि त्याला आपण बॉडी आपण लावून धरलेली आहे, व्हर्टिकल सरफेसला चिकटवून धरलेली आहे, तर इथे नॉर्मल रिएक्शन किती असणार आहे फोर्स अप्लाइड टू परपेंडिक्युलर वॉल. म्हणजे वॉलला परपेंडिक्युलर डायरेक्शन बाहेरून जो फोर्स लावलाय ना तेवढीच एक्झॅक्टली नॉर्मल रिएक्शन येणार. म्हणजे इथं नॉर्मल रिएक्शन मध्ये एमजी काहीही येत नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता स्टॅटिक फ्रिक्शनचे काही प्रॉब्लेम्स बघूया. क्वेश्चन काय बघा आता. Suppose there is a horizontal surface like this.
इथं हॉरिझॉन्टल सरफेस आहे आणि इथं बॉडी ठेवलेली आहे 10 kg. किती kg? 10 kg बॉडी ठेवलेली आहे आणि इथं कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आहे, म्हणजे म्यूएस ची व्हॅल्यू आहे 0.8. तर क्वेश्चन काय आहे, हाऊ मच इज द स्टॅटिक फ्रिक्शन हिअर? सांगा बघूया आन्सर काय येते तुमचं. फ्रिक्शन किती असेल इथं? फ्रिक्शनल फोर्स इज हाऊ मच? दॅट इज द क्वेश्चन. क्वेश्चन मार्क. फ्रिक्शनल फोर्स किती असेल? तुमचे जे काही डाऊट असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सॉल्व्ह करूया. हे बघा, इथं ऑप्शन मी देतो तुम्हाला. फर्स्ट ऑप्शन आहे दॅट इज 0. सेकंड ऑप्शन इज 40 न्यूटन. थर्ड ऑप्शन इज 80 न्यूटन. and fourth option is 100 न्यूटन. करेक्ट आन्सर याचा येणार आहे 0. फर्स्ट ऑप्शन याचा करेक्ट ऑप्शन येतोय, लक्षात घ्या. आणि हेच तुम्हाला व्यवस्थित अंडरस्टँड करायचं आहे. ओके.